विशेषतः अर्जुन खोतकरांनी जे भाषण केलं किंवा इतर सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी जे भाषण केलं की लोकशाहीचा गळा घोटला जात आहे आणि शंभूराज देसाई असं म्हटलेलं आहे की साताराचे पोलीस हे घरगाड्यासारखे काम करत होते. आता त्यांनी दुसऱ्या बाजूला अशी पण मल्लीनाथी केली की आम्ही थेट भारतीय जनता पक्षाचं नाव घेतलं नाही. मग घरगडी होते तर कोणाचे घरगडी होते? साताऱ्याचे पोलीस. मग याचं उत्तर काही यांच्याकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडं डायरेक्ट दिलेलं नसलं तरी ते घरगडी कोणाचे होते? गृह खातं कोणाकडे आहे? देवेंद्र फडणवीसांकडे. मग घरगडी कोणाचे झाले? तर देवेंद्र फडणवीसांचे झाले. म्हणजे तुम्ही डायरेक्ट त्यांच्या घरावर दगड मारतात आणि त्यांना म्हणतात की नाही आम्हाला तुमच्या घराची काच फोडायची नव्हती, आम्हाला तुमच्या छतावर दगड फेकायचा होता, चुकून तो काचेला लागला, असा हा प्रकार आहे. त्यामुळं हे प्रकरण दोन्ही पक्षाला निस्तरता नाकीनऊ येणार आहे. दुसऱ्या बाजूला एक बातमी मध्येच अशी आली की एकनाथ शिंदेंनी त्यांच्या आमदारांना सभागृहामध्ये आक्रमक भूमिका घ्यायला सांगितलेली आहे. याचा अर्थ भारतीय जनता पक्ष आता जी मुस्कटदाबी करतो आहे त्याला जुमानायचं नाही असं एकनाथ शिंदेंच्या पक्षाने ठरवलेलं आहे का? भांडणं हे स्वतः करणार, भांडणांचे मुळं हे काढणार, एकमेकांचे गळे धरणार, पोलीस त्यांच्या मंत्र्यांना मारहाण करणार, हे सभागृहात विषय काढणार आणि आम्ही पत्रकार बोलायला लागलो की परत म्हणणार की तुम्ही आमच्या दोन पक्षांमध्ये भांडणं लावायचा कार्यक्रम करू नका, काड्या करण्याचे कार्यक्रम करू नका. उपमुख्यमंत्री तर अनेकदा म्हटलं की आमचे खूप चांगले संबंध आहे, तुम्ही येऊन आमच्यात काड्या करू नका. पण काड्या करण्याचा विशेष नाही, आम्ही काड्या करण्याचा काहीच प्रश्न नाही. तुम्ही गळे धरायला लागले, तुमचे पालकमंत्री जिथं आहे त्या पालकमंत्र्याला मारायला लागले. पालकमंत्रीच जर सुरक्षित नसेल, मंत्रीच जर सुरक्षित नसेल तर राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमधलं उत्तरदायित्व कोणी घ्यायचं हा प्रश्न तुमच्या मित्र पक्षाने, उपमुख्यमंत्री असलेल्या पक्षाने विचारलेलं आहे. त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस तुम्हाला द्यावं लागणार आहे, त्या पक्षालाही द्यावं लागणार आहे, महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा द्यावं लागणार आहे.